पंतप्रधान नरेंद्र मोदी राज्यातल्या अनेक ठिकाणी सभेचा धडाका त्यांनी लावलेला होता आणि रायगड, ठाणे आणि नवी मुंबई काबीज करण्यासाठी स्वतः नरेंद्र मोदींनी प्रचार सभा घेतली। नवी मुंबईतील राजकीय समीकरणांचा आढावा घेणारा लोकशाही मराठीचा हा खास रिपोर्ट पाहूया। नवी मुंबईतील बेलापूर आणि ऐरोली मतदारसंघात शिवसेनेने बंडखोरी केली आहे, त्यामुळे भाजपच्या उमेदवारांना फटका बसण्याची शक्यता व्यक्त केली जाते आहे। बेलापूर मतदारसंघात विद्यमान आमदार मंदा म्हात्रे तिसऱ्यांदा निवडणुकीच्या रिंगणात आहे, मात्र त्यांच्या विरोधात माजी आमदार संदीप नाईक हे महाविकास आघाडीचे उमेदवार असून त्यांनी बंडखोरी करत मंदा म्हात्रेंसमोर राजकीय आव्हान उभं केलं आहे। तर शिंदेच्या शिवसेनेचे उपनेते विजय नाहटा यांनी सुद्धा अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केल्यानं मंदा म्हात्रे यांच्यासाठी बेलापूर मतदारसंघात अस्तित्वाची लढाई सुरू झाली आहे। 2019 ची बेलापूर विधानसभेची आकडेवारीवर नजर टाकूया। भाजपच्या उमेदवार मंदा म्हात्रे यांना 87,858 मतं मिळाली होती, तर राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार अशोक गावडे यांना 44,261, तर मनसेचे उमेदवार गजानन काळे यांना 27,618 मतं मिळालेली होती। ऐरोली मतदारसंघाची निर्मिती झाल्यापासून या मतदारसंघात नाईक कुटुंबाचं वर्चस्व आहे। 2009 आणि 2014 साली संदीप नाईक तर 2019 मध्ये गणेश नाईक यांनी या मतदारसंघात विजय मिळवलेला आहे। ऐरोली विधानसभेची 2019 ची आकडेवारी आपण पाहूया। भाजपचे उमेदवार गणेश नाईकांना येथे 1,14,645 मतं मिळाली होती। राष्ट्रवादीचे उमेदवार गणेश शिंदे यांना 78,491 मतं मिळाली होती, तर मनसेचे नेते निलेश बाणखेले यांना 22,818 मतं येथे मिळाली होती। उरण मतदारसंघात सुद्धा शेतकरी कामगार पक्षानं प्रचारात आघाडी घेऊन भाजप समोर मोठं राजकीय आव्हान उभं केलं आहे। उरण मतदारसंघातून भाजपकडून महायुती म्हणून आमदार महेश बालदी निवडणुकीच्या रिंगणात आहे। या मतदारसंघाची 2019 ची विधानसभेची आकडेवारी आपण पाहूया। अपक्ष उमेदवार महेश बालदी यांना 74,549 मतं मिळाली होती। शिवसेनेचे उमेदवार मनोहर भोईर यांना 68,839, तर शेतकरी कामगार पक्षाचे विवेक पाटील यांना 61,601 मतं या विधानसभा मतदारसंघात मिळाली होती। कर्जत मतदारसंघात बंडखोरीचं मोठं आव्हान आहे। शिंदेच्या शिवसेनेचे आमदार असलेले महेंद्र थोरवे यांच्या समोर राष्ट्रवादीचे नेते आणि अपक्ष उमेदवारी दाखल केलेले सुधाकर घारे यांनी राजकीय आव्हान उभं केलं आहे। तसंच ठाकरे पक्षानं सुद्धा महेंद्र थोरवेंच्या विरोधात नितीन सावंतांना उभं केल्यानं कर्जत मतदारसंघात महेंद्र थोरवेंसाठी आता धोक्याची घंटा निर्माण झाली आहे। कर्जत विधानसभा मतदारसंघाची 2019 ची आकडेवारी देखील आपण पाहूया। शिवसेनेच्या वतीनं महेंद्र थोरवे यांना 1,22,008 मतं मिळाली होती, तर राष्ट्रवादीचे उमेदवार सुरेश लाड यांना 84,162 मतं मिळाली होती। नवी मुंबई काबीज करण्यासाठी आता भारतीय जनता पक्षानं कंबर कसली आहे, तर बंडखोरांना 23 तारखेला त्यांची राजकीय ताकद कळेल असा इशारा देवेंद्र फडणवीसांनी दिला। अपनी हैसियत क्या है ये आपको भी समझ में आ जाएगा। ये जो बंडखोर है त्यांना मी एवढं सांगू इच्छितो, आप भी अपनी ताकत आजमा लो। आपकी हैसियत क्या है ये आपको समझ में आ जाएगा। ज्या दिवशी 23 तारखेला प्रचंड मताने आपली जागा निवडून येईल, त्यावेळी निश्चितपणे बंडखोरांचं तोंड देखील छोटंसं झालेलं असेल। नवी मुंबईत आपली ताकद जपण्यासाठी आणि वाढवण्यासाठी भाजप आता मेहनत घेताना दिसते आहे। राज्यात नरेंद्र मोदींनी जाहीर सभा घेत असल्यामुळे अनेक ठिकाणी बंडखोर किंवा महाविकास आघाडीचे सक्षम उमेदवार आहेत, त्यामुळे नरेंद्र मोदींनी ज्या ठिकाणी सभा घेतल्या त्याचा नेमका किती फायदा आला हे आपल्या येत्या 23 तारखेला समजणार आहेत। कॅमेरामॅन ज्ञानेश्वर वाडेसह विकास मिरगणे, लोकशाही, नवी मुंबई। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।